नमस्कार मंडळी, तर आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। कमी तेलकट आणि बाहेरून मस्त कुरकुरीत आतून खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी विदाउट कोणत्याही प्रकारचा सोडा न वापरता आपण बनवणार आहोत। एक अशी गोष्ट ॲड करायची की त्याने छान अशी कुरकुरीत तयार होते आपली कोथिंबीर वडी। तर त्यासाठी एक जुडी कोथिंबीर मी चांगली नीट करून घेतलेली आहे आणि नळाखाली तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून तिला काही माती वगैरे लागली असेल तर ती व्यवस्थित निघून जावी। व्यवस्थित तिला 10 ते 15 मिनिटं चांगले निथळवायची आणि मग बारीक कट करून घ्यायची। शक्य होईल तितकं बारीक कट करा। तुम्हाला सुरीने किंवा विळीवर कट करायचं नसेल तर चॉपरमधून फिरवून घेतलात तरी चालेल, पण कोथिंबीर छान बारीक कट करा, जेणेकरून आपण जेव्हा कोथिंबीरीच्या वड्या पाडणार तेव्हा त्या छान नीट कट व्हाव्यात। तर कोथिंबीर मी इथे कट करून घेतलेली आहे आणि आता एक खरडा बनवून घेऊया, ठेचा पण म्हणू शकता तुम्ही। तर 4 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही त्या घ्या। अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या त्या छान मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत मी, आणि त्याचे 2 चमचे पेस्ट कोथिंबीरीमध्ये घातलेली आहे। सोबतच पांढरे तीळ 2 चमचे घातलेले आहेत। याने काय होतं, छान चव येते कोथिंबीर वडीला। 1 चमचा ओवा चांगला क्रश करून, अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा हळद, त्याने छान कलर येतो, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही किती खारट किती अळणी खातात त्याच्यानुसार। आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। मीठ आहे, त्या मिठाने काय होतं, कोथिंबीरीला हलकं पाणी सुटतं आणि मग आपण नंतर आपल्याला याच्यात ड्राय इंग्रेडियंट्स घालायचे आहेत। आधी हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये 1 कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, जे आपण ढोकळ्यासाठी वगैरे वापरतो, एकदम फाईन असतं ते वालं। भजीचं इथे वापरायचं नाही आहे, म्हणजे जे सरसरीत असतं ते। आणि 1/4 कप आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पीठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातलात तरी चालेल, सेम प्रोसेस करते। तर हेच इंग्रेडियंट्स आहे ज्याने विदाऊट सोडा आपली कोथिंबीर वडी छान अशी कुरकुरीत होते आणि तेलही पित नाही। सोडा घातला तर काय होतं की कोणताही पदार्थ सोडा घातल्यानंतर तेल जास्त पितो आणि असा फुलून तयार होतो। तर सोडा न घालता आपल्याला ही कोथिंबीर वडी तयार करायची आहे। तर लागेल तसं पाणी घालून आपल्याला याचा एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप घट्ट नाही, सेलसर असा हा गोळा मळून घ्यायचा आहे। खूप घट्ट जर आपण पीठ हे मळलं तर काय होतं, कोथिंबीर वडी आहे ती कडक बनते। तर तसं होऊ नये, छान अशी कुरकुरीत बनावी त्यासाठी असं पातळसं पीठ मळून घ्यायचं आणि नंतर लास्टला 1 ते 2 थेंबच तेलाचे घ्यायचे, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित गोळा झालं पाहिजे, हाताला चिकटता नाही। असं करून त्याला व्यवस्थित असं तेल लावून असं मॉलिश करून ठेवून द्यायचं। आणि आता आपण ह्याला काय करूया, उकडण्याची तयारी करूया। तर त्यासाठी जे मोदक पात्र असतं ते मी इथे गॅसवरती चढवलेलं आहे। तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं मोदक पात्र किंवा उकडण्यासाठीचं भांडं आहे किंवा तुम्ही जो घरी सेटअप तयार करता ते कोणतंही चालेल। तर खाली मी तांब्याभर पाणी घातलेलं आहे, तांब्याभर पाण्यामध्ये व्यवस्थित उकडून निघते ही कोथिंबीर वडी। तर जी जाळीचं झाकण असतं ज्याच्यामध्ये आपण मोदक उकडतो त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं खाली, म्हणजे कोथिंबीर वडीचा जो रोल आहे तो भांड्याला चिकटून राहत नाही। आणि त्याच्यानंतर जे आपण जाळीला तेल लावलेला जो तेलकट हात आहे त्यानेच तो गोळा उचलायचा, त्याला प्रॉपर साईज द्यायची। तुम्ही जेवढा जाड गोळा ठेवाल तेवढ्या मोठ्या आकारात तुमची कोथिंबीर वडी बनून तयार होते। तुम्हाला हवं तसा आकार त्याला देऊन तुम्ही ह्याला उकडत ठेवू शकता। बघा, मी मीडियम साईजमध्येचा गोळा तयार करून घेतलेला आहे, रोल तयार करून घेतलेला आहे। तो आता मी इथे मध्यभागी ठेवत आहे जाळीच्या, आणि याला आता मीडियम गॅसवरती मी 15 मिनिटाची वाफ देऊन घेणार आहे। याच्यामध्ये व्यवस्थित शिजला जातो हा। तर 15 मिनिटाच्या वाफेनंतर आपण चेक करूया। तुम्हाला जर असं वाटलं की अजून तो शिजला पाहिजे तर झाकून लगेचच तुम्ही अजून 5 मिनिटाची वाफ दिलात तरी चालेल। मी 15 मिनिटानंतरच ओपन केलेलं आहे झाकण। मी आता एक स्टिक इन्सर्ट करून बघते, ती मस्त क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला जो रोल आहे कोथिंबीर वडीचा तो छान शिजलेला आहे। आता ह्या रोलला आपल्याला 100% गार करायचं आहे। गार केल्यानंतरच आपल्याला ह्याला कट करायला घ्यायचं आहे, नाहीतर मग ह्याच्या ज्या कापा आहेत ती व्यवस्थित पडत नाहीत। आणि कोथिंबीर वडी असू दे किंवा आळू वडी, कोणतीही गोष्ट कट करताना तुम्हाला असा वरती दात असतात तशा प्रकारचा चाकू वापरायचा आहे।
आणि तसा पाठीपुढे करत आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे काय होतं, त्याचे जे क्रम्स असतात ते जास्त पडत नाहीत, वडी आहे ती डिस्टर्ब होत नाही आणि क्लीनली अशी क्लीन कट होते, अजिबात तिला डॅमेज होत नाही. तर अशाच प्रकारे मी एकदम शक्य होईल तितके पातळ कट करून घ्यायचे, म्हणजे पटकन भाजतात आणि छान होतात. तर मी सगळे कट करून घेतलेले आहेत आणि आता मी तेल तापत ठेवते. तर तेल आपल्याला पूर्ण छान तापवायचं आहे, जेवढं भजीसाठी आपण छान कडकडीत करतो तेल तसं करायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून कोथिंबीर वडी सोडायची. जेवढ्या कोथिंबीर वडी तेलामध्ये मावतील तेवढ्याच सोडायच्या आहेत, म्हणजे त्या परतताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि जेव्हा कोथिंबीर वडी तेलामध्ये सोडतो त्यानंतर खूप बबल्स क्रिएट होतात, ते हलके कमी झाले की मग आपल्याला झारा लावायचा आहे. म्हणजे त्या स्टेजला कोथिंबीर वडी तेलामध्ये छान स्टेबल होते आणि लगेचच झारा न लावल्यामुळे ती छान परतली जाते. जर लगेच तुम्ही झारा लावलात तर ती तुटते, तर असं करायचं नाही. व्यवस्थित तिला स्टेबल होऊ द्यायचं. कोणताही तळणीचा पदार्थ आहे हा तेलामध्ये छान स्टेबल होऊ द्यायचा, मगच त्याला चमचा किंवा झारा लावायचा, म्हणजे तो तुटत नाही. तर अशाच प्रकारे मी हलक्या हाताने कोथिंबीर वड्या परतून घेतलेल्या आहेत. अशाच 2 ते 3 वेळा परतून आपल्याला गोल्डन कलरवरती, याला गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त डार्क कलर आणायचा नाही, नाहीतर अशी करपट चव लागते वडीला. आणि खूप जास्त कच्चंही ठेवायचं नाही, नाहीतर मग कोथिंबीर वडी तेल ओढून घेते आणि अशी कुरकुरीत राहत नाही. तर अशाच प्रकारे मी सगळ्या ज्या वड्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत, तेलात चांगल्या निथळवायच्या आणि टिश्यू पेपरवर काढायच्या. जे पण काही एक्स्ट्रा ऑइल असतं ते टिश्यू पेपर ओढून घेतं. ह्या जास्त तेलकट होत नाहीत. नक्की एकदा घरी ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. आणि अशाच प्रकारे मी सगळ्या ज्या वड्या आहेत त्या सगळ्या बॅच तळून घेतलेल्या आहेत. आणि आता मी तुम्हाला जवळून दाखवते कोथिंबीर वडीला किती छान कलर आलेला आहे. एका साईजमध्ये ह्या वड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत. आणि एक वडी तुम्हाला मी तोडूनही दाखवेन, म्हणजे तुम्हाला त्याचा आवाज कळेल की ती ॲक्च्युअल तयार कशी झाले. तर बघा, आवाज तुम्ही ऐकू शकता किती छान येत आहे. आतून मस्त खुसखुशीत आणि जी बाहेरची लेअर आहे ती मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे. परफेक्ट अशी आपली ही कोथिंबीर वडी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.